आहे। तर व्यवहार कौशल्ये ही SY BComच्या वर्गाला साधारणतः मागच्या वर्षापासून इंट्रोड्यूस केली गेलेली आहेत। तुम्ही भविष्यात जर बिझनेसमन झालात किंवा एखाद्या बिझनेसमध्ये चांगल्या पदावर नोकरी तुम्ही मिळवलीत तर साधारणतः तुमच्यामध्ये कोणकोणते स्किल असायला हवेत त्यासाठी साधारणतः हा विषय तुम्हाला विद्यापीठानं नवीन स्वरूपात तुमच्या पुढे आणलेला आहे। त्याचाच पहिल्या प्रकरणाचा आज आपण विचार करणार आहोत, व्यवहार कौशल्य। पुन्हा एकदा मी डॉक्टर योगिता चौधरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकरणाला। स्किल ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही म्हणाल स्किल नसेल तर व्यक्ती जगू शकत नाही का? स्किल नसेल तर व्यक्ती कमवू शकत नाही का? स्किल नसतील तर नेमकं काय होईल? तर स्किल ही प्रत्येकाची गरज आहे, कारण स्किल असतील तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, त्या व्यक्तीची छाप इतरांवर वेगळ्या प्रकारची पडते। तुम्ही तुमच्याकडे असलेल्या स्किलच्या बळावर, तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांच्या बळावर कठीणातलं कठीण काम सोप्यातल्या सोप्या पद्धतीने करू शकतात। म्हणून स्किल तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। मग हे स्किल साधारणतः 2 प्रकारात विभागलं जातं। पहिलं आहे पात्रता कौशल्य, दुसरं आहे व्यवहार कौशल्य। पात्रता कौशल्याला हार्ड स्किल असं म्हटलं जातं, टेक्निकल स्किल असं म्हटलं जातं, तर व्यवहार कौशल्य म्हणजे सॉफ्ट स्किल। तर आता हार्ड स्किल म्हणजे काय? तर तुम्हाला एखादा नोकरी मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमचं करिअर स्थापित करण्यासाठी जे काही स्किल अत्यावश्यक असतात त्या सर्व स्किलला आपण पात्रता कौशल्य किंवा हार्ड स्किल असं म्हणतो। उदाहरणार्थ, तुम्हाला जर वकील बनायचं असेल तर तुमच्याकडे पात्रता कौशल्य कोणतं हवं? तुम्ही LLB केलेलं असावं। तुम्हाला जर CA बनायचं असेल तर तुम्ही काय करायला हवं? ऑब्वियस तुम्ही ती परीक्षा पास असायला हवं। तुम्हाला जर अकाउंटंट बनायचं असेल तर त्या पद्धतीचं बेसिक एज्युकेशन तुम्हाला घ्यायला हवं। तुम्हाला जर डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, तर ती जी बेसिक शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, ते जर तुम्ही कंप्लीट करत असाल तर ते तुमचं पात्रता कौशल्य आहे। ती विशिष्ट कार्य करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली डिग्री, तिला आपण पात्रता कौशल्य असं म्हणू शकतो। MBBS असेल, CA असेल, LLB असेल, BE असेल, हे सगळे काय आहेत? तुमचे पात्रता कौशल्य, हार्ड स्किल। याहून खूप वेगळी असलेली व्यवहार कौशल्य असतात, त्याला म्हणतो आपण सॉफ्ट स्किल। त्याच्या इंग्लिशमधल्या नावामध्ये जाऊ नका, सॉफ्ट म्हणजे मृदू नाही। व्यवहार कौशल्यांमध्ये पात्रता कौशल्यांमुळे आपण एखादी नोकरी मिळवू शकतो, परंतु व्यवहार कौशल्यांमुळे त्या मिळवलेल्या व्यवसायामध्ये, त्या मिळवलेल्या नोकरीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपलं नावलौकिक कमवू शकतो, त्याला व्यवहार कौशल्य असं म्हणतो। व्यवहार कौशल्य काय असतात? साधारणतः तुमची वागणूक, तुमचं उठणं, बसणं, चालणं, बोलणं, समाजामध्ये मिसळणं, तुमचा बुद्ध्यांक, तुमची विचार करण्याची क्षमता, तुमची नवनिर्मिती करण्याची क्षमता, इतरांपेक्षा वेगळं काय आहे तुमच्यात, ते सगळं काय असेल? तुमचं व्यवहार कौशल्य, सॉफ्ट स्किल असतं। तुम्ही मार्केटला जर बघितलं, आजची परिस्थिती असं आहे की सॉफ्ट स्किलसाठी खूप पैसे देऊन लोक क्लासेस लावतात। का लावतात? तर चांगल्या प्रकारचा जॉब मला मिळाला पाहिजे, त्या जॉबमध्ये मला वरची चांगली पोस्ट मिळाली पाहिजे, यासाठी सॉफ्ट स्किलचे क्लासेस मोठमोठी फी भरून पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये सॉफ्ट स्किल क्लासेससाठी मुलं एनरोल्ड होत आहेत। इतकी महत्त्वाची ही व्यवहार कौशल्य आहेत। ही व्यवहार कौशल्य तितकीच महत्त्वाची आपल्या कॉमर्समध्ये आहेत, आपल्या व्यवसायामध्ये ती आहेत। जर तुम्ही माइंड आणि टूल्स यांच्या मते व्याख्या बघितली तर तुमची नीती, तुमचा दृष्टिकोन, तुमची कौशल्ये, तुमचा भावनिक बौद्धिक बुद्ध्यांक आणि इतर व्यक्तिगत गुणविशेष याची संपूर्ण गोळाबेरीज म्हणजे व्यवहार कौशल्य होय। तर तुमच्या व्यवहार कौशल्यामध्ये काय येतं? तुमची नीती, तुमचा दृष्टिकोन, तुमचं संज्ञापन कौशल्य, तुम्ही बोलता कसं आहात, तुमचा भावनिक बौद्धिक बुद्ध्यांक, इंटेलेक्च्युअल आपण म्हणतो त्याला, तो बुद्ध्यांक, तुम्ही कोणत्या गोष्टीचा कसा विचार करतात,
ह्या सगळ्या गोष्टी व्यवहार कौशल्य म्हणजेच सॉफ्ट स्किलमध्ये येतात. तर सॉफ्ट स्किल म्हणजे तुमचं वागणूक किंवा तुमची सामाजिक बांधिलकी या सर्वच गोष्टी त्यामध्ये येतात. एका व्याख्येच्या बळावर आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. व्यवहार कौशल्यांचं महत्त्व आपण मोजलं तर ते मोजता येणार नाही. व्यवहार कौशल्य खूप महत्त्वाची आहेत. व्यवहार कौशल्य जरी दिसत नसली, डिग्रीसारखी हार्ड स्किलसारखी आपण खिशात घेऊन फिरू शकत नसलो, हातात घेऊन फिरू शकत नसलो, तरी तुमचे व्यवहार कौशल्य तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांच्या समोर जातात. आपण म्हणतो 2 विद्यार्थी सारखे शिक्षण घेतलं, एकाच कंपनीत एकाच वेळेला लागलात, मात्र एक खूप वरच्या पोस्टला गेलात आणि एक त्याच पोस्टवर आजही 15 वर्ष काम करतो आहोत. तर ह्या दोघांमधला फरक काय असेल? हार्ड स्किल त्यांचे जरी सारखे होते, परंतु जो पुढे गेलेला व्यक्ती आहे, विद्यार्थी आहे, त्याच्याकडे सॉफ्ट स्किल खूप चांगले असतील म्हणून तो त्या दृष्टीने पुढे गेला. व्यवहार कौशल्यांचं महत्त्व जर बघायचं झालं तर प्रभावी संज्ञापन व्यवहार कौशल्यांचं एक प्रभावी साधन आहे. प्रभावी संज्ञापन म्हणजे कम्युनिकेशन स्किल, तुमचं संदेशवहन कौशल्य, तुम्ही कसं बोलता आहात. व्यवसायामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही ग्राहकांशी बोलत असाल, तुम्ही बँकांशी बोलत असाल, तुम्ही तुमच्या सप्लायरशी बोलत असाल, तुम्ही तुमच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी, मालकाशी बोलत असाल, तुम्ही तुमचा संदेश कसा पोहोचवता आहात, ही प्रभावी संज्ञापन जेवढं असेल तेवढं तुम्ही तुमच्या व्यवसायात एक वेगळं नावलौकिक कमवतात. म्हणून व्यवहार कौशल्याचा एक भाग प्रभावी संज्ञापन तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला फायदेशीर ठरतं. व्यवहार कौशल्य जर तुमच्याकडे चांगले असतील तर तुम्ही एक सक्षम नेता बनू शकतात. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की सबका साथ सबका विकास, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा हा एक नेता बनलेला आहे. लीडरशिप तो व्यक्ती करत आहे. हे कशामुळे साध्य होतं? हे फक्त त्याच्याकडे असलेल्या कौशल्यांमुळे, ते पण सॉफ्ट स्किलमुळे, व्यवहार कौशल्यांमुळे ते साध्य होतं. तो व्यक्ती प्रभावी व्यक्ती म्हणून समोर येतो. अनेक उदाहरणं तुम्ही राजकारणातली बघत असाल, तुम्ही समाजकारणातली बघत असाल. एखादाच व्यक्ती खूप पुढे का येतो? त्याचं व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावी का वाटतं? तर त्याच्याकडे असलेल्या व्यवहार कौशल्यांमुळे. तो लोकांना समजून घेतो, तो लोकांशी व्यवस्थित बोलतो, तो सगळ्यांना मदत करतो, त्याचं बोलणं खूप छान आहे, त्याचं नेतृत्व गुण खूप छान आहे, हे आपल्याला कळतं आणि त्याचा एक वेगळा प्रभाव आपल्या मनावर, समाज मनावर पडतो आणि ती व्यक्ती प्रभावी त्या ठिकाणी होते. म्हणजेच व्यवहार कौशल्यांमुळे तुम्ही चांगलं संज्ञापन करू शकता, तुम्ही सक्षम चांगला नेता बनू शकतात, एक प्रभावी व्यक्ती तुम्ही बनू शकतात. तुमचं जे कार्यस्थळ आहे, जिथे तुम्ही काम करत आहात, तिथे तुमची प्रभावी कृती यामुळे होऊ शकते. तुम्ही नवनिर्मितीक्षम विचार करायला लागतात. जसं इतर लोक जो विचार करतात त्यापेक्षा वेगळा जाऊन आपण काही विचार करत असू तर त्याला आपण नवनिर्मिती म्हणतो, इनोव्हेशन म्हणतो. त्याच मार्गाने पारंपरिक पद्धतीने कार्य केलं तर ते तेवढंसं यशस्वी होत नाही. म्हणून व्यवहार कौशल्यांमुळे तुम्ही नवनिर्मितीक्षम विचार करू शकतात. तो एक त्या ठिकाणी फायदा आहे किंवा महत्त्व आहे. व्यवहार कौशल्यांची जर वैशिष्ट्ये बघायला झाली तर व्यवहार कौशल्य ही जनकौशल्यांसाठी असतात. जनकौशल्य म्हणजे पीपल स्किल त्याच्यामध्ये असतं. त्यानंतर व्यवहार कौशल्य ही पात्रता कौशल्यांसोबत मानवी जीवनातील पेशा व कारकिर्दीमध्ये यशस्वी होण्यासाठी पूरक असतात. तुम्ही म्हणाल फक्त सॉफ्ट स्किल असेल तर चालेल का? नाही, हार्ड स्किल खूप गरजेची आहेत, पण सॉफ्ट स्किल पण त्याच्यासोबत अत्यंत आवश्यक आहे. दोघं सोबत जाणारे घटक आहे. मग यामध्ये व्यवहार कौशल्यांमध्ये आपण बघितलं की त्यामध्ये संज्ञापन येतं, समूह कार्य येतं, त्यामध्ये नेतृत्व येतं, त्यामध्ये व्यक्तिमत्व येतं, त्यामध्ये अभिप्रेरणा येते म्हणजेच मोटिवेशन येतं, त्यामध्ये टाईम मॅनेजमेंट, समय व्यवस्थापन येतं, तणाव व्यवस्थापन येतं, क्रोध व्यवस्थापन येतं. तुम्ही तुमच्या स्वतःवर कसं नियंत्रण ठेवतात, या सर्व गोष्टीसुद्धा व्यवहार कौशल्यांमध्ये येत असतात. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तुमची वेगळी प्रतिमा निर्माण करायची असेल, तुमच्या शैक्षणिक कौशल्यांबरोबर तुम्हाला जर तुमच्या व्यक्तिगत कौशल्य वाढवायची असतील तर व्यवहार कौशल्य खूप गरजेची आहेत. व्यवहार कौशल्य ही अतांत्रिक घटक जरी असला तरी तो अदृश्य घटक आहे.
मात्र व्यक्तिमत्व विकासासाठी व्यवहार कौशल्य खूप महत्त्वाचा घटक आहे. साधारणतः या 5 मुद्द्यांमध्ये आपण व्यवहार कौशल्यांचं महत्त्व या ठिकाणी बघू शकतो. तदनंतर आपण जाऊयात व्यवहार कौशल्यांच्या प्रकारांकडे. व्यवहार कौशल्यांचे अनेक प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे बोधप्रद, उद्बोधक, स्पष्टीकरणात्मक व्यवहार कौशल्य. त्याला जर आपण इंग्लिशमध्ये जर बघितलं तर बोधप्रद, उद्बोधक, स्पष्टीकरणात्मक व्यवहार कौशल्य, इन्फॉर्मेटिव्ह, इन्स्ट्रक्टिव्ह, एक्सप्लॅनेटरी सॉफ्ट स्किल्स. बोधप्रद, उद्बोधक म्हणजे तुम्ही तुमचा एखादा मुद्दा मांडता कसा आहात, तुम्ही बोलता कसा आहात, तुम्ही इतरांना तुमच्या गोष्टी सांगता कशा आहात, या सर्व गोष्टी म्हणजेच संदेश देता कसा आहात, संभाषण तुम्ही कसं करत आहात, एखादी गोष्ट चांगली आहे वाईट आहे त्याच्यातून तुम्ही कसा बोध घेत आहात, लोकांना कशा पद्धतीने ती गोष्ट समजावून सांगत आहात, ते कौशल्य तुमच्याकडे असणं म्हणजेच बोधप्रद, उद्बोधक, स्पष्टीकरणात्मक व्यवहार कौशल्य आहे. दुसरं कौशल्य, एखादा मुद्दा तुम्ही इतरांना कसा पटवून देतात किंवा वाटाघाटी तुम्ही कशा करतात. तुम्ही जर व्यवसाय व्यवहारात बघितलं असेल तर कामगार संघटना असतात, त्यांचा जो लीडर असतो ना, तो लीडर जे व्यवसायाचे मालक असतात त्यांना पगार वाढीसाठी असेल, कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी असेल, वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दा पटवून देतो, वाटाघाटी करतो आणि पगार हमखास वाढवून घेऊन जातो. कशामुळे त्याला जमतं? त्याच्याकडे असलेल्या व्यवहार कौशल्यांमुळे त्याला जमतं. हा दुसरा प्रकार आहे मुद्दा पटवून देण्याचं किंवा वाटाघाटी करण्याचं कौशल्य. फक्त एवढंच कौशल्य असतं का बोलण्याचं? नाही. बऱ्याचदा आपल्याला ऐकावं लागतं, नुसतंच ऐकावं नाही लागत तर लक्षसुद्धा ठेवावं लागतं. बऱ्याचदा हे कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. मेरी सुनो नाही चालत, आपल्याला इतरांचं ऐकावं लागतं कारण त्याच्यातनं बरंचसं काही शिकण्यासारखं असतं. नुसतं ऐकून नाही चालत, त्याची अंमलबजावणी करावी लागते. त्याच्यातलं जे काही चांगलं असेल ते त्यात आपल्याला लक्ष घालावं लागतं, ते भविष्यात उपयोगासाठी लक्षात ठेवावं लागतं. हे सुद्धा एक व्यवहार कौशल्य आहे. तदनंतर आहे सुसंवादाचे किंवा सामाजिकरणाचे व्यवहार कौशल्य. सुसंवाद, चांगला संवाद, इतरांशी तुम्ही कशा पद्धतीने बोलतात, तुमचा संवाद कसा आहे. एखादा व्यक्ती असतो त्याचा कुणाशीही पटत नाही, सुसंवाद आहे नाही, त्याचा विसंवाद असतो. वाकड्यात शिरणे आपण आपल्या भाषेत त्याला म्हणू शकतो, वाकड्यात शिरणे. तर सुसंवाद आणि सामाजिकीकरण म्हणजे समाजामध्ये तो गेला पाहिजे, मिरला पाहिजे, हिरला पाहिजे, समाजासाठी त्यानं काहीतरी केलं पाहिजे, समाजाच्या उन्नतीसाठी त्याच्या मनात विचार आले पाहिजे. हे कौशल्य जे आहे ते सामाजिकीकरणाचं कौशल्य म्हटलं जातं. तुम्ही म्हणाल मग आता व्यवहार कौशल्य आणि पात्रता कौशल्य याच्यामध्ये काय फरक आहे? तर आपण आधी बोलल्याप्रमाणे पात्रता कौशल्य म्हणजे काय? शैक्षणिक पात्रता, अजून काय? कामाचा अनुभव, त्या कामाचं तांत्रिक ज्ञान, हे सगळं काय आहे? पात्रता कौशल्य म्हणजेच काय? हार्ड स्किल. मात्र आपलं व्यवहार स्किल जे सॉफ्ट स्किल आहे त्यात काय समावेश होतो? त्यामध्ये समावेशित होतं व्यावहारिक कौशल्य म्हणजेच संज्ञापन कौशल्य, आपण बोललो ना, नेतृत्व कौशल्य, ताणतणाव व्यवस्थापन कौशल्य, समय व्यवस्थापन, अभिप्रेरण कौशल्य, क्रोध व्यवस्थापन, या सर्वांचा समावेश सॉफ्ट स्किलमध्ये होतो. आणि हार्ड स्किलमध्ये तुमची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव याचा समावेश होतो. पात्रता कौशल्य कुठे मिळतात? पात्रता कौशल्य आपण महाविद्यालयात घेतो, विद्यापीठात घेतो, शिक्षण संस्थांद्वारे आपल्याला हार्ड स्किल दिलं जातं. डिग्री कुठे घेतात? तुम्ही BCom करत असाल, कुठे करताय? कॉलेजेसला ना, विद्यापीठात तुमचं ॲफिलिएशन आहे, ते तुम्ही विद्यापीठा थ्रू मिळवू शकतात. मात्र असे व्यवहार कौशल्य म्हणजे सॉफ्ट स्किल कुठे मिळतात? तर व्यवहार कौशल्य हे प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास संस्थेद्वारे तुमची डेव्हलप केली जातात. प्रशिक्षण संस्था आहेत, स्व अनुभवातून पण करता येतात. सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट स्व अनुभवातून पण करता येतात, पण प्रशिक्षण संस्था पण आहेत. काही संस्था असतात ज्या सॉफ्ट स्किल तुमचे डेव्हलप करू शकतात. एखाद्या व्यवसायात नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला पात्रता कौशल्य, हार्ड स्किल गरजेची आहेत. पण त्या व्यवसायात व्यवहारात तुम्हाला पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर सॉफ्ट स्किल गरजेची आहेत. नोकरी मिळवण्यासाठी हार्ड स्किल, यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल, हा त्याच्यातला एक महत्त्वाचा फरक आहे.
पात्रता कौशल्य हे शिक्षणाद्वारे अध्यापनाद्वारे दिलं जातं. व्यवहार कौशल्य मात्र हे निरीक्षणातून आणि प्रशिक्षणातून आपण मिळवू शकतो. दोघंही महत्त्वाचे आहे, दोघंही महत्त्वाचे आहे. पात्रता कौशल्य हे ज्ञानाशी संबंधित आहे. याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, हार्ड स्किलमध्ये काय मिळतं आपल्याला, मिळतं हार्ड स्किलमध्ये नॉलेज मिळतं आणि मात्र सॉफ्ट स्किलमध्ये आपल्याला व्यवहार ज्ञान मिळतं. सॉफ्ट स्किलमध्ये आपल्याला काय मिळतं, व्यवहार ज्ञान मिळतं. म्हणून दोघं स्किल आपल्याला खूप गरजेची आहेत. दोघांमधला फरक कळला असेल तुम्हाला. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे स्वॉट ॲनालिसिस. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, इव्हन प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची ही एक कन्सेप्ट आहे स्वॉट ॲनालिसिस. SWOT, स्वॉट. स्वॉट मीन्स S फॉर स्ट्रेंथ, W फॉर वीकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटीज अँड T फॉर थ्रेट्स. स्वतःला आपल्याला जर ओळखायचं असेल तर स्वतःचं स्वयंमूल्यांकन आपल्याला स्वॉट ॲनालिसिसद्वारे करणं खूप गरजेचं आहे. स्वॉट ॲनालिसिस, हे स्वॉट ॲनालिसिस मी सांगितलं स्ट्रेंथ म्हणजे काय, सामर्थ्य. वीकनेसेस म्हणजे काय, दुर्बलता. संधी म्हणजे काय, ऑपॉर्च्युनिटीज. आणि धोके म्हणजे काय, थ्रेट्स. या चारही गोष्टींद्वारे आपण स्वतःचं स्वमूल्यांकन करू शकतो. याची विभागणी जी केली जाते ती अंतर्गत घटक आणि बहिर्गत घटकात केली जाते. कशा आधारे, सामर्थ्य आणि दुर्बलता, स्ट्रेंथ आणि वीकनेस हे अंतर्गत घटक आहेत. माझं सामर्थ्य त्याच्यावर माझं कंट्रोल आहे, मी ते वाढवू शकते. माझं सामर्थ्य हे माझं अंतर्गत घटकात मोडलं जातं. माझ्या वीकनेसेस, दुर्बलता हे माझे अंतर्गत घटक आहेत, मी त्याच्यावर विजय मिळवू शकते. वीकनेसेस माझे मी कमी करू शकते माझ्या प्रयत्नांनी. म्हणून हे जे दोन घटक आहे स्वॉटमधले ते अंतर्गत घटक आहेत. मात्र संधी, ऑपॉर्च्युनिटीज, धोके, थ्रेट्स हे मात्र बहिर्गत घटक आहेत. त्याच्यावर आपण नियंत्रण स्वतःहून मिळवू शकत नाही, ती बहिस्त आहेत, बाहेरून येणारी आहेत. हो, मात्र आपल्या प्रयत्नांनी आपण ती आपलीशी करू शकतो. धोक्यांना आपण दूर सारू शकतो. म्हणून अंतर्गत आणि बहिर्गत या दोन घटकांमध्ये यांना विभागलं जातं. यानंतर स्वॉट ॲनालिसिसमध्ये जे स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ आपण ज्याला म्हणणार आहोत, स्ट्रेंथ म्हणजे तुमच्या सर्व चांगल्या गोष्टी, इतरांपेक्षा तुमच्याकडे जी जमेची बाजू असेल ती, तुमचं ज्ञान असेल, तुमचा अनुभव असेल, तुमचा आत्मविश्वास असेल, तुमची लायकी असेल, गुणवंता असेल, तुमचं वक्तृत्व कौशल्य असेल, तुमचं मन वळवण्याची क्षमता असेल, तुम्ही लेखन चांगलं करत असाल तर हे तुमचे सामर्थ्य झालं. इतरांपेक्षा तुमच्याकडे काय चांगलं आहे. दुर्बलता म्हणजे काय म्हणू शकतो, आपली जी गुणं आहेत, कौशल्य आहेत, त्याला अडसर ज्या गोष्टी ठरतात ना त्याला आपण दुर्बलता असं म्हणतात. आज आपण त्याला म्हणू शकतो तुमचं सामर्थ्य काय आहे की तुम्ही बैठक चांगली मारून अभ्यास करू शकतात. मात्र दुर्बलता तुमची काय आहे, जर मित्राचा फोन आला तर लगेच अभ्यास सोडून तुम्ही पळून जातात. तुमचं सामर्थ्य तुमची दुर्बलता. मग दुर्बलतेमध्ये काय काय येऊ शकतं, तर सुधारणा करण्याच्या तुमच्या बाबी असतील, भीती असेल, तुमची चिंता निर्माण करणाऱ्या काही बाबी असतील, तुमची भीती मनातली तुम्हाला काही एखादी गोष्ट करू देत नाही, तुम्ही घाबरता एखादी गोष्ट करण्याला, तुम्ही चिंता करतात कोणत्याही गोष्टीशी. तर सामर्थ्य आणि दुर्बलता हे अंतर्घटक आहे. संधी ही वारंवार येत नाही. मग संधी आली की तिला लगेच आपण घेतली पाहिजे, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, तो बहिर्गत घटक आहे. आणि धोके तर असतातच. पर्यावरणामध्ये होणारे बदल असतील, स्पर्धेत झालेले बदल असेल, ग्राहकांची बऱ्याचदा मागणी बदलते, इच्छा बदलते, आवड बदलते, राजकीय दबाव पडतो, फॅशन बदलते, ऋतुमानात बदल होतात आणि त्याचा संपूर्ण परिणाम आपला व्यवसाय, व्यवहार, नोकरीवर होतो. तर या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर त्यातून आपण स्वतःला ओळखू शकतो, स्वतःचं स्वमूल्यांकन करू शकतो. तर या दृष्टीने तुम्ही पण तुमचे सामर्थ्य, तुमच्या दुर्बलता, तुम्हाला असलेल्या संधी आणि त्यासाठी असलेले धोके ओळखा आणि याच्यातून तुमचं सामर्थ्य वाढवा, संधी मिळवा, धोके आपोआप कमी होतील. तदनंतर आहे, सोपं आहे खूप पण खूप महत्त्वाचं आहे, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. तर सकारात्मक विचार म्हणजे काय, यशाच्या दिशेला नेणारा विचार म्हणजे सकारात्मक विचार. हे 3 चित्र दिसतात तुम्हाला, त्याच्यातला हा जो विचार आहे ना, हॅपी,
तो आहे सकारात्मक विचार. नकारात्मक विचार कशाला म्हणणार? तुमच्या मनात क्रोध आहे, अहंकार आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, लाभ आहे, मोह आहे, दुःख आहे, तर त्याला आपण नकारात्मक विचार म्हणतो. सकारात्मक, येस आय कॅन डू इट, हो हे मला जमणार आहे, येस ते मला येतं, त्याला आपण सकारात्मक विचार म्हणतो. नकारात्मक विचार एव्हरी टाईम, ईच अँड एव्हरी टाईम नो, निगेटिव्हिटी, नाही मला जमणार नाही, मला ते येतच नाही, नाही मला ते माहिती नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांमध्ये येतात. मग तुमची जी अभिवृत्ती आहे, अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड. तर ॲटिट्यूड म्हणजे काय? तुमची विचारधारा. तुमची विचारधारा ज्या प्रकारची आहे त्या प्रकारेच तुम्ही बनून जातात. तुमची जर सकारात्मक अभिवृत्ती असेल ना, तुमचं जीवन सकारात्मक असेल. तुम्ही जर नकारात्मक अभिवृत्तीचे असाल तर तुमचं जीवनसुद्धा नकारात्मक बनतं. जसं या पद्धतीने है ना, अनेक धोके तुम्हाला दिसतात. हा जो दिसतोय येलो तो सकारात्मक दृष्टीचा दिसतोय, बाकीचे दिसतात तुम्हाला नकारात्मक दृष्टीचं. जीवन नकारात्मक, नो 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 नो, निगेटिव्हिटी ऑल ओव्हर. तर सकारात्मक चिंतन जर तुम्ही करत असाल तर त्याचे परिणाम सुद्धा सकारात्मक होतात. नकारात्मक तुम्ही विचार करत असाल तर त्याचे परिणाम सुद्धा नकारात्मक होतात. तर सकारात्मक विचार, सकारात्मक अभिवृत्ती जर तुमची असेल तर त्याचे काय परिणाम होतात? सकारात्मक अभिवृत्ती असेल तर तुमचं जीवन उत्साही असतं, आनंदी असतं, उत्साहवर्धक तुम्हाला कायम वाटत राहतं. उत्साहाने जर तुम्ही जीवन जगत असाल तर ते आरोग्यदायी असतं. तुम्हाला आजार लवकर लागत नाही. तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल, आनंदी असाल तर आजार आपल्याला लवकर लागत नाही. तुमचं आत्मबळ वाढतं, तुम्ही आनंदी जगतात, इतरांना आनंद देतात, तुम्हाला ताणतणाव राहत नाहीत, तुम्हाला मनशांती मिळते, इतर लोक तुम्हाला सहकार्य करायला तयार होतात, तुमची कार्यक्षमता वाढते, तुमचं जे आनंदी चेहरा आहे त्यातून तुमची चांगली प्रतिमा लोकांमध्ये जाते, है ना. सकारात्मक, सगळं चांगलं. नकारात्मकतेने काय होतं? याच्या अपोजिट, विरुद्ध काय होतं? नैराश्यमय जीवन होतं, नको नको वाटतं, हे नको ते नको, मला जगायचं नाही अशा पद्धतीने वाटतं. ताणतणाव काय होतो? वाढतो, उदासीनता वाढते, कोणतंही काम करायचंच नाही अशा प्रकारची भावना निर्माण होते, मनोधैर्य तुमचं खचतं, लोक तुम्हाला मदत करायला तयार नाही होत. क्या है मिया उनकी सूरत ही रोनी है वैसी है असं म्हणतात ना बरेच जण. नको बाबा त्याच्यासोबत नाही राहायचं, काय त्याचा चेहरा रडकाय, काय नेहमी निगेटिव्ह राहतो. तर नातेसंबंधाचं जाळं सुद्धा मग रुंदावतं, लोक जात नाही, तुमची प्रतिमा खुलावत नाही, तुम्हाला तुमच्या मनात निगेटिव्हिटी कायम घर करून राहते, त्यामुळे तुम्ही असंतुष्ट राहतात. हे सगळे नकारात्मकतेचे परिणाम आहेत. तर सकारात्मक असायला हवं का नकारात्मक असायला हवं? ऑब्व्हियस तुम्ही सकारात्मक असायला हवं. आणि ज्या वेळेला तुम्ही सकारात्मक असाल त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे काय? स्वक्षमतेवर विश्वास, स्वतःवर असलेला विश्वास, माझ्यावर असलेला विश्वास. आय बिलीव्ह इन मी. चित्रात दिसतंय मी माझ्यावर विश्वास आहे. मिररमध्ये ही मुलगी बघते, येस मला सगळं जमतं, मी ते करू शकते, हो मी मोठी होणार आहे, येस मी परीक्षेत पहिली येणार आहे. हे जे आहे ना आत्मविश्वास, कोणतंही कार्य करण्यासाठी स्वतःहून पुढे जाणं आणि त्या आत्मविश्वासानं त्याला सामोरं जाणं, त्याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःचा विश्वास. त्याच्याद्वारेच जर आय कांट असेल तर तुम्ही म्हणतात आय कॅन, म्हणजे मी करू शकत नाही असं असेल तर बघा कात्रीने कापलेलं आहे, आय कॅन डू इट, आय कॅन्ट डू इट, आय कॅन डू इट, है ना. हे फक्त आत्मविश्वासामुळे घडतं. म्हणून आत्मविश्वास तुमच्याकडे असणं, स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. मग आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकतात? आत्मविश्वास कमी का होतो तुमचा? आत्मविश्वास कमी का होतो? तेच नकारात्मक विचारसरणी, निगेटिव्हिटी, भूतकाळावर जास्त विचार करणं, स्वक्षमतेचा विचारच नाही करायचा, स्वतःकडे काय आहे त्याचा विचार करायचाच नाही, शारीरिक मानसिक दुर्बलता तुमची, ते पण तुमचा आत्मविश्वास कमी करून जातं. अवास्तव ओझं, मी काय आहे ते न बघता मी खूप काही करतो, हे पण अवास्तव अपेक्षा आपण स्वतःकडनं केल्या किंवा इतरांनी आपल्याकडे केल्या तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा आत्मविश्वास कमी होतो. नंतर सतत दुःख, अपेक्षाभंग, नंतर शंका घेणं, कायम शंका घेणं, त्याच्यामुळे
आत्मविश्वास आपला कमी होतो. मग हा जर आत्मविश्वास तुम्हाला वाढवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर नेहमी सकारात्मक विचार केलं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे, प्रशिक्षण सराव तुम्ही जर केला तर तुमचा आत्मविश्वास द्विगुणतो, तो वाढतो. द्वेष, ईर्ष्या, स्पर्धा, वैफल्य याच्यातून तुम्ही दूर राहिलं पाहिजे, त्याला दूर सारलं पाहिजे. कुणाचा वाईट विचार करायचा नाही. तणावमुक्त आयुष्य तुम्ही जगलं पाहिजे. तुमच्या क्षमता आणि तुमचा विचार याचा तुम्ही सांगड घातली पाहिजे. आपली जेवढी क्षमता आहे त्याचा विचार करून आपण संपूर्ण अपेक्षा यांचा विचार केला पाहिजे. प्रेरणादायी व्याख्यानं तुम्ही ऐकली पाहिजेत. अनेक गोष्टी तुम्ही करू शकतात. सकारात्मक पुस्तकं तुम्ही वाचू शकतात. योगा, मेडिटेशन तुम्ही करू शकतात. याद्वारे तुमचा आत्मविश्वास तुम्ही वाढवला पाहिजे. आत्मविश्वास ही खूप गरजेची गोष्ट आहे ज्याच्यातून तुम्ही तुमचं आयुष्य यशस्वी करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हार्ड स्किल जितकी गरजेची आहे तितकीच गरजेची आहे सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किलमध्ये काय काय येतं ते संपूर्ण आपण बघितलं. या कौशल्यांचा आपल्या आयुष्यात निश्चित तुम्ही वापर करावा. पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.